आनंद दिघे हे राज ठाकरेंची बाजू घ्यायचे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना पोटदुखी व्हायची। उद्धव ठाकरेंनी दिघेंनाही मानसिक त्रास दिला असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीत केलेला आहे। भाषणात राज ठाकरे आले होते, त्यांनी आनंद दिघेंच्या काही आठवणी सांगितल्यात। तुम्ही आता फार पूर्वीपासून दिघे साहेबांसोबत राहिलात, दिघे साहेबांचे आणि त्यांचे कसे संबंध होते? खूप चांगले। तुमचा काय त्यातला अनुभव? तुमचा खूप चांगले। त्याच्यामुळे दिघे साहेब किती वेळा अडचणीत आले। म्हणजे कसं? राज ठाकरे काम करणारा माणूस, आता दिघे साहेब काम करणारा माणूस। कधी कधी दिघे साहेब राज ठाकरेंच्या बद्दल चांगलं बोलायचे, त्यांची बाजू लावून धरायचे। बरं, मग हे जे लोक त्यांना ते आवडायचं नाही। अच्छा, आणि मग ती पोटदुखी, मग दिघे साहेबांनी खूप मानसिक त्रास दिला। बरं, त्यांचंही खूप अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। त्यांना त्यांची एवढी लोकप्रियता होती, म्हणजे तुम्हाला तर माहित आहे। हो, दिघे साहेब न बोलता, भाषण न करता एवढी पॉप्युलॅरिटी मिळवणं सोपं काम नाही। ही जेलसी होती, ही म्हणजे नेतृत्वावर विश्वास स्वतःचा नसला, या सगळ्या गोष्टी घडतात। त्यांनाही खूप मानसिक ताप दिला, त्यांनाही बरंच काही सगळ्या गोष्टी केल्या। त्यांचाही जिल्हा, या जिल्ह्यातून त्यांना दुसऱ्या जिल्ह्यामध्ये घालवण्याचा प्रयत्न केला। पण बाळासाहेब असताना बाळासाहेबांचं त्यांचं खूप प्रेम आणि त्यांचे संबंध गुरु शिष्याचे होते। हे जे बाकी लोक जे आहेत त्यांना सलत होतं त्यांची लोकप्रियता। आणि या संदर्भात याच मुद्द्यावर बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर जोडले गेले सचिन अहिर, ठाकरे गटाचे नेते। सचिनजी, आपण ही प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांची ऐकली असेल। झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी काल जी मुलाखत घेतली होती त्यामध्ये त्यांनी म्हटले तर उद्धव ठाकरेंनी त्रास दिला कुठेतरी दिघेंना, अशा प्रकारचे आरोप त्यांनी केलेत। आपलं यावर म्हणणं? ती जी वेळ जी त्यांनी साधलेली आहे तीच मुळात चुकीची आहे। कारण तुम्ही जर बघितलं असेल की एवढंच जर त्यांना आज आकर्ष या सर्व गोष्टीबद्दल दिसत असेल, तर ज्या व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये किंवा त्यांच्या हातातून एव्ही फॉर्म घेऊन नगरसेवक सारख्या पदापासून तर आमदारकी किंवा आता जे काही मंत्रिमंडळामध्ये त्यांनी जे काम केलं तिथपर्यंत पोहोचण्याचं काम केलं, आणि त्या नेतृत्वाखालीच लोकांच्या समोर जाऊन ठाण्यामध्ये आपलं वर्चस्व असेल किंवा ठाण्यामध्ये जे काही कामं ते करू शकले ते करण्याचं काम केलेलं आहे। मग आजच ही बोलायची वेळ का आली? मग त्या नेतृत्वाने जर अशा प्रकारे जर वागले असेल तर त्याच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करण्याची परत तुम्हाला ही वेळ का आली? या सर्व असे असंख्य गोष्टी आहेत। आणि मला असं वाटते की अशा एका बाजूला भुजबळ साहेबांचा उल्लेख करत असताना ते सांगतात तो इतिहासाचा विषय, आणि हा विषय पाठचा काढून फक्त निव्वळ आपली उद्धवजींची प्रतिमा मलिन करण्याचा केवळवाणी प्रयत्न आहे। पण अशा प्रकारे त्रास कधी दिल्याचा तुमच्या सुद्धा ऐकिवात नाही किंवा काय, म्हणजे ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? हे सर्वांना जग जाहीर आहे की त्यावेळी त्यांचे किती सपोळेचे संबंध होते। अनेक गोष्टी संघटनात्मक ज्यावेळी होत असताना त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय ठाण्याचा पानही हलत नव्हता। आणि मातोश्री आणि त्यांचे संबंध घनिष्ठ होते, कोणी नकारू शकणार नाही। संघटनात्मक काही विषय बाबतीत, काही चर्चेच्या बाबतीत काही गोष्टी कदाचित होत असतील किंवा झालेही असावे, त्याच्यात मलाही तरी देखील त्याच्यामध्ये मी नाही आहे, कारण मी त्याला कुठच्याही गोष्टीला साक्षीदार नसल्यामुळे मी प्रतिक्रिया देणं उचित होणार नाही। परंतु सखोल संबंध होते आणि त्यांची निष्ठा किती काही जरी देखील वर खाली वर चढ संघटनात्मक बाबी झाले तरी देखील त्यांनी ती निष्ठा मातोश्रीशी आणि विशेषतः बाळासाहेबांची आणि बाळासाहेबांच्या पुढाकारांनी उद्धवजींची कधी सोडली नाही, आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे एक प्रकारे एकनाथ शिंदे जेव्हा असं बोलतायत त्यावेळी ते वेळ साधतायत असं तुमचं म्हणणं आहे? बघा ना, आपण वस्तुस्थिती आहे ना, आणि जर एवढं जर झालं असेल तर मग त्याच वेळी त्यांनी जर या गोष्टी जर त्याचा उजाला केला असता किंवा त्या बाबतीत ती चर्चा घडवली असती तर कदाचित त्या क्षणाला ते त्यांचं म्हणण्याला काहीतरी अर्थ आहे असं तरी समजता आलं असं। आता हे सर्व निरर्थ चर्चा करण्यात काय अर्थ आहे?
ठीक सचिनजी, धन्यवाद. झी 24 तास बरोबर बोललात आणि ही प्रतिक्रिया दिली. सचिन अहिर आपल्याबरोबर होते, ठाकरे गटाचे नेते. तेव्हा आनंद दिघे हे राज ठाकरेंची बाजू घ्यायचे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना पोटदुखी व्हायची. उद्धव ठाकरेंनी दिघेंनाही मानसिक त्रास दिला असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टू द पॉइंट या मुलाखतीत केलाय. तेव्हा मुख्यमंत्र्यांची ही संपूर्ण मुलाखत आपण पाहू शकता झी 24 तासवर थोड्याच वेळात.